पुण्यामध्ये 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे। पुण्याच्या पर्वती भागामधील दत्तावाडी झोपडपट्टी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। आरोपी आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळलेली आहे। पर्वती परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी ठिय्या मांडला होता। नसरापूरची घटना ताजी असतानाच पुण्याच्या पर्वतीमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे। बातमी आहे पुण्यातून। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, बरोबर आहे, ही घटना भोरची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये आणखी एक अशा आशयाची घटना समोर येणं अतिशय लांछनास्पद आहे। श्रद्धा, नक्कीच अतिशय कुणालाही चीड आणणारी ही सगळी घटना आहे। 50 वर्षाच्या आजोबाने जे आहे ते आपल्याच नातीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांनी सतर्कता बघून ही सगळा अनर्थ टळलेला आहे। मात्र अशा पद्धतीने नसरापूरची घटना ताजी असतानाच अनेक अशा घटना पुण्यात सुद्धा घडतायत आणि यामुळे चिंता व्यक्त केली जाते। रात्री उशिरा नागरिकांचा मोठा संताप या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। पर्वती पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। त्याचबरोबर रात्री उशिरा जे आहे ते स्वारगेट चौकामध्ये सुद्धा रास्ता रोको करण्यात आलेला होता। आज सुद्धा विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र अशा विकृतीला आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे। कायदा सुव्यवस्था सातत्याने अशा विकृतीमुळे बिघडत आहे। रात्री मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांना ठेवावा लागला होता। त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंदोलनं होत होती। आज सुद्धा त्याचा संताप पाहायला मिळतोय आणि या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता नागरिकांमधून होतीये। रात्री उशिरा जे आहे ते या पीडित मुलीला जे आहे ते मेडिकल चाचणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे। आज तिचा मेडिकल रिपोर्ट येईल। त्याचबरोबर आज या आरोपीची सुद्धा वैद्यकीय चाचणी केली जाईल। रात्री उशिरा पोस्को अंतर्गत या आजोबावरती जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अधिक तपास आता पोलीस आज करतील। घटनास्थळाचा पंचनामा असेल, फॉरेन्सिक लॅब असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज या सगळ्या घटनास्थळावरून ते पुरावे गोळा केले जातील आणि गुन्हा दाखल केलेलाच आहे त्याचा तपास जो आहे तो अधिक गतीने करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे आणि पोलिसांनी नागरिकांनी कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यासाठी संयम ठेवावा असे आवाहन सुद्धा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। आज पाहावं लागेल की आज किती आंदोलनं होतात आणि नागरिकांचा संताप अनावर होतोय, त्यामुळे कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। नाही, बरोबर, तपास आणि कारवाई होईल, नागरिकांचा संताप पाहायला मिळतोय। मात्र या 1 ते 2 दिवसात अशा घटना घडणं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे बालाजी, घरातच हे कृत्य घरातल्या व्यक्तींनी करणं संतापजनक आणि धक्कादायक आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अत्याचाराची घटना टळलेली आहे। बातमी आहे पुण्यातून। आता देखील पोलिसांनी काय केलंय, सगळ्यांना परत शिट्ट्या वाजवून लाठीचार्जची धमकी देऊन सगळ्यांना बाहेर काढलं, सगळ्यांना बाजूला केलं। आपलं पोलीस प्रशासन काय करतं, आपल्यावरती दबाव टाकतं आणि तो जो आत्ताचा पण जो आरोपी होता त्या आरोपीला गाडीत बसून त्याला घेऊन गेले। त्याला गाडीत बसून घेऊन जाण्यापेक्षा त्याला आमच्या हवाले करा, आम्ही त्याला काय आमच्या पद्धतीने करायचंय ते करू। आणि या माध्यमातून मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की यापुढे कुठेही अशा प्रकारची जर घटना घडली तर त्या ठिकाणी जागेवरती त्याला ठेचला पाहिजे, जागेवरती त्याला मारला पाहिजे। त्यानंतरच तुमची आमची मुलं, तुमच्या आमच्या आया बहिणी या समाजामध्ये नीट राहतील। होतंय पुण्यामध्ये सख्ख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला, हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। आपली लेकरं घरातही सुरक्षित नाही आहेत का? हे असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महिला आणि बालकांवरील गुन्ह्याबाबत 0 टॉलरन्सची स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या। हे निर्णय निश्चितच पीडितांना न्याय देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी महत्त्वाचं आहे। मी आज कळकळीची विनंती करते प्रत्येक आईला, अगं कोणावरच विश्वास ठेवू नका।
ताक सुद्धा म्हणजे ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ आली आहे. हा प्रकार घराच्या आत घडतोय. जिथं लेकरं सर्वात सुरक्षित असायला हवीत तिथेच धोका निर्माण होतोय. काळजी घ्या. सुरक्षित समाजासाठी शासन आणि सजग नागरिक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच अशा विकृतीला आपण आळा घालू शकू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.